विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. फर्स्ट इयर बी फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. एंट्रान्स, सीईटी आणि 12वी सायन्स असलेल्या विद्यार्थ्यांना या ऍडमिशनला म्हणजेच ह्या बी फार्म कोर्सला ऍडमिशन घेता येतं. आणि त्याची ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवायचा प्रयत्न करा. दिनांक 30/8/2024 म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी एक नोटीस ऍडमिशन सेलकडून महाराष्ट्र स्टेटच्या शासनाकडून एक नोटीस डिक्लेअर करण्यात आलं, नोटीस जाहीर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशनची डेट आहे म्हणजेच फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती पुन्हा आपण वाढवत आहोत, आपण एक्सटेंड करत आहोत. म्हणजेच दिनांक 22 तारखेपर्यंत जे फॉर्म भरायची डेट होती ती आता पुन्हा वाढवण्यात आलेली आहे आणि फॉर्म भरण्यासाठी म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोड आणि व्हेरिफिकेशन करण्याची डेट जी आहे पुन्हा 5 आणि 6 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. हे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐका. जुन्या रेकॉर्ड प्रमाणे 30 तारखेला फायनल गुणवत्ता यादी म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट लागणार होती, मात्र ती लिस्ट आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि दिनांक 5 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि व्हेरिफिकेशन 6 तारखेपर्यंत त्या फॉर्मचं करू शकतो. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना याचं बेनिफिट घ्यायचं आहे, विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचं राहिलेलं आहे, अजूनही काही विद्यार्थी फॉर्म भरायचे राहिलेले असतील तर ते 5 आणि 6 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतात. 5 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतात, 6 तारखेपर्यंत फॉर्म चेक करून घेऊ शकतात. त्यामुळे कोणी विद्यार्थी फॉर्म भरायचे राहिलेले असतील, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा मेसेज नाही. ज्यांनी फॉर्म भरलेला नाहीये त्यांनी मात्र 5 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतात, 6 तारखेपर्यंत फॉर्म कन्फर्म करू शकतात आणि मग तात्पुरती गुणवत्ता यादी जी आहे ती 9 तारखेला लागणार आहे. तुमचं काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असेल, जसं की फॉर्म भरलेला आहे पण व्हॅलिडिटीचं टोकन किंवा पावती अपलोड केलेली होती, नॉन क्रिमिनलचं टोकन किंवा पावती अपलोड केलेली होती आणि त्यामुळे फॉर्म हा ओपन कॅटेगरीचा राहिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक माझं विनंती आहे की त्यांचं ओरिजिनल डॉक्युमेंट जर आला असेल तर ते 12 सप्टेंबर पर्यंत आणून देऊ शकतात, कॅटेगरी चेंज करून घेऊ शकतात. जर कोणाचं आलेलं नाहीये आणि तो 5-6 तारखेच्या आसपास मिळणार असेल तर त्याने देखील ते सीईटी सेल किंवा ऍडमिशन प्रोसेस मध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या टीचरला कॉन्टॅक्ट करा आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन ते अपलोड करून घ्या. मिळालं नसेल तर ज्या ठिकाणी तुम्ही ते डॉक्युमेंट काढायला टाकलेलं आहे, महाई सेवा केंद्र असेल, सेतू कार्यालय असेल, तहसीलदार ऑफिस असेल किंवा जिथं तुम्ही हे डॉक्युमेंट काढायला टाकलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की माझं ऍडमिशन प्रोसेस चालू आहे, मला हे ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे, राहिलेलं आहे माझं द्यायचं. तिथे मागं लागून तुम्ही 12 सप्टेंबर पर्यंत जमा करू शकता. मला वाटतं हा व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल. तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म बघा, त्या फॉर्म वरती कॅटेगरी फॉर ऍडमिशन कुठली आलेली आहे बघा. तीच ऍडमिशनची कॅटेगरी तुम्हाला ऍडमिशन मध्ये बेनिफिट घेऊन देणार आहे. कॅटेगरी फॉर ऍडमिशन समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये आहे, ओबीसी आहे, एससीबीसी आहे, एनटी आहे, एससी एसटी आहे, एसबीसी आहे आणि तुमची कॅटेगरी फॉर ऍडमिशन ओपन राहिलेली आहे. याचं कारण तुम्ही डॉक्युमेंट जमा केलेली नाही. त्यामुळे माझी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, डॉक्युमेंट जमा करण्यासाठी ते विद्यार्थी 12 सप्टेंबर पर्यंत कॉलेजवरती ज्या कॉलेजवरती फॉर्म भरला त्या कॉलेजवरती जाऊन ते अपलोड करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्स मध्ये जरूर कमेंट्स करा. लक्षात असू द्यात 5 तारखेपर्यंत फॉर्म भरले, राहिलेले डॉक्युमेंट्स 12 तारखेपर्यंत देऊ शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फार्मसी करिअर. धन्यवाद.